गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी मंत्री आणि चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे चर्चेत होते। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। पक्षाने माझी शक्ती हिरावून घेतली असे थेट वक्तव्यही त्यांनी मतमोजणीच्या दिवशी केले होते। मात्र आता चंद्रपूरच्या विकासासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे। मुंबईतील वर्षा निवासस्थानी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीत बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील बंद पडलेल्या पॉवर हाऊसच्या सुमारे 31 हेक्टर शासकीय जमिनीच्या लोकहितासाठी वापराचा सर्वसमावेशक प्रस्ताव मांडण्यात आला। या जागेवर 100 बेडेड अत्याधुनिक ESIC रुग्णालय, राज्य राखीव पोलीस बलाचे केंद्र आणि महिला सहकारी औद्योगिक वसाहत उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे। कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत व्हावी आणि महिलांसाठी रोजगार निर्मितीची नवी दारे उघडावीत, हा या प्रस्तावामागील मुख्य उद्देश असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव गांभीर्याने ऐकून घेतला आणि ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना तात्काळ कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले। या निर्णयामुळे विसापूर परिसरासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। चंद्रपूरच्या विकासासाठी नाराजीपेक्षा संवादाला प्राधान्य देत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उचललेले हे पाऊल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे।